नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया सपकाळ. मी घेऊन आले आहे आज तुमच्या सर्वांचा आवडता विषय मेहंदी डाय. तर मेहंदी डायमध्ये तुम्हाला 250 ग्रॅम मेहंदी पावडर लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रमाणमध्ये सर्व साहित्य घ्यायचं आहे. तर 250 ग्रॅम मेहंदीमध्ये 125 ग्रॅम आवळा पावडर लागेल, 2 ते 3 चमचे चहा पावडर, 1 कॉफीची वडी, 50 ग्रॅम मंडूर पावडर, 50 ग्रॅम त्रिफळा चूर्ण आणि तुम्हाला अर्ध लिंबू, आणि जर डॅन्ड्रफ असेल म्हणजे कोंडा जर असेल तर 1 अंडी लागणार आहे. तर प्रथम तुम्हाला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. ते पाणी तुम्हाला उकळून घ्यायचं आहे. उकळताना त्या पाण्यामध्ये चहा पावडर आणि कॉफीची पावडर टाकायची आहे. पाणी उकळल्यानंतर तुम्हाला ते पाणी थंड होऊ द्यायचं आहे. गाळून न घेता त्यामध्ये मेहंदी पावडर टाकायची. मेहंदी पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे आपलं बाकीचं साहित्य राहिलेलं आहे, मंडूर पावडर, त्रिफळा चूर्ण, हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मिक्स करून झाल्यावरती त्याला लोखंडी कढईमध्ये भिजत घालायचं आहे. लोखंडी कढईत ती जवळजवळ 12 घंट्यापर्यंत तुम्हाला भिजत घालायची. हवं असलं तुम्ही मधून अधून त्याला हलवू शकता. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला ती मेहंदी केसांवर लावायची आहे, तर लावताना तुम्हाला त्याच्यामध्ये दही किंवा तुम्हाला 1 अंड टाकायचं आहे. आणि जर डॅन्ड्रफ जास्त प्रमाणात असेल तर त्यात तुम्हाला अर्धा चमचा लिंबूही टाकायचं आहे. हे मिश्रण करून तुम्हाला केसांवरती लावायचं. केसांवर लावल्यावरती ते केसांमध्ये तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 घंटे ठेवायचं आहे, की जेणेकरून तुम्हाला त्या केसांना रंगही येणार आहे आणि डॅन्ड्रफ कमी होण्यासही मदत होणार आहे. तर माहिती कशी वाटली नक्की लाईक आणि कमेंट द्या.